हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण सेशन 16 पाहणार आहोत। तर चला करूया सुरू। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅबवर क्लिक करायचं आहे आणि टायपिंगची प्रॅक्टिस नेहमीप्रमाणेच करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून प्रोसिडवर क्लिक करा। तर बघा, याच्यामध्ये 7 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन्स लावायचा आहे यामध्ये। तर पहिला क्वेश्चन्स म्हटलेला आहे, तुमच्या मैत्रिणीला तिच्या शालेय स्पर्धेसाठी प्रमाणपत्र डिझाईन करायचे आहे। त्यासाठी योग्य टेम्पलेट निवडण्यासाठी तिला तुमची मदत हवी आहे। तिच्यासाठी योग्य टेम्पलेट आयडेंटिफाय करा म्हणत आहेत। तर कोणतं टेम्पलेट असू शकते बघा। तर त्याचं उत्तर बघा, याच्यातनी ऑप्शन नंबर 4 आहे। तर ऑप्शन नंबर 4वर क्लिक करा। पहिले पाहून घ्या, सर्व चित्र पाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर मला वाटते ऑप्शन नंबर 4 आहे। तर सबमिट करून पाहूया ऑप्शन नंबर 4वर आणि त्यानंतर सबमिट करा। करेक्ट आहे। नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे। MS ऑफिस ॲपमध्ये टेम्पलेट वापरण्याचे उद्दिष्ट काय असते म्हणत आहे। तर MS ऑफिसमध्ये टेम्पलेट वापरण्याचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की आपण एक्झिस्टिंग कंटेंट आणि एलिमेंट डिझाईन किंवा फाईल तयार करण्यासाठी ते आपण वापरू शकतो। तर याचं उत्तर हे ऑप्शन नंबर 1 आहे। तर 1वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर डॉक्युमेंटमध्ये वर्ड टाईप फाईल सेव्ह करण्यास मदत करेल म्हणत आहे। तर आपल्याला याचं उत्तर डाउनलोड ॲज कॉपी आहे। ऑप्शन नंबर 2 आहे। तर ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा, सर्टिफिकेट म्हणजे काय आणि ते सहज कोणाला कधी दिले जाते म्हणत आहे। तर सर्टिफिकेट म्हणजेच काय आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आहे। सर्टिफिकेट हा एक औपचारिक डॉक्युमेंट आहे जो एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाशी किंवा योजनेशी ओळख करून देतो। अनेकदा शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदान करते। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, MS वर्डमध्ये डॉक्युमेंट वेब पेजमध्ये ट्रान्सफॉर्म करण्यासाठी वापरलेल्या स्टेपचा योग्य सेट निवडा म्हणत आहेत। तर ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर फाईल मेनूमध्ये जावं लागेल। त्यानंतर एक्सपोर्ट ऑप्शनवर जायचं आहे आणि त्यानंतर ट्रान्सफॉर्म टू वेब पेजवर क्लिक करायचं आहे। तर व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आहे। तर ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। फाईल मेनू, एक्सपोर्ट, ट्रान्सफॉर्म टू वेब पेज। तर याचं उत्तर हेच आहे 2 नंबर। सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट, तुमच्याकडे महत्त्वाच्या असाइनमेंट वर डॉक्युमेंट आहे। तुम्हाला या असाइनमेंट तुमच्या शाळेत सादर करणे आवश्यक आहे की जे एनर्जिंग आणि व्हिज्युअली अपीलिंग दिसेल। या उद्देशासाठी डॉक्युमेंट कन्वर्ट करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता आहे म्हणत आहे। तर कोणता असेल, तर त्यासाठी आपल्याला यूज द बिल्ट इन वर्ड फीचर एक्सपोर्ट टू पॉवरपॉईंट या ऑप्शनचा वापर करायचा आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर बघा, MS वर्ड सर्टिफिकेट डिझाईन करण्यासाठी तुम्ही वापरू शकता असे सर्व सर्टिफिकेट टेम्पलेट ओळखा म्हणत आहेत। तर आपण सर्टिफिकेट बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचं टेम्पलेट वापरलं जाते, तर त्याचं उत्तर आहे बघा, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 बघा, हेच आहे। तर ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे। येस करा। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक क्वेश्चन सोडवायचे आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी बघा 10 क्वेश्चन्स आहे। तर पहिला क्वेश्चन पहा, मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन सर्टिफिकेटच्या टेम्पलेट शोधून काढण्यासाठी तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमधील डॅश हा ॲड्रेस तुम्हाला एंटर करावा लागेल म्हणत आहे। तर कोणता ॲड्रेस आपल्याला एंटर करावा लागेल, तर ऑप्शन नंबर 3 आहे www.office.com। तर याचं उत्तर 3 नंबरवर आहे। 3 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर आहे, पुढील इमेजपैकी कोणती सर्टिफिकेट इमेज आहे ते ओळखा म्हणत आहे। तर सर्टिफिकेटची इमेज आपल्याला ओळखायची आहे पुढीलपैकी। तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे बघा, हीच आहे। तर ऑप्शन नंबर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। www.office.com मध्ये एकदा आपण MS वर्ड आयकॉनवर क्लिक केले की तयार टेम्पलेट मिळवण्यासाठी कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करावे लागेल, तर त्यासाठी बघा आपल्याला
मोर टेम्पलेटवर क्लिक करावं लागेल. तर ऑप्शन नंबर 1 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. निवडलेली एखादी टेम्पलेट ऑनलाईन एडिट करण्याकरता आपण कोणत्या पर्यायावर क्लिक केले पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला ओपन इन ब्राउझरवर क्लिक करावं लागेल. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. त्यानंतर MS वर्डमध्ये तुम्ही एडिट करत असलेल्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करणे गरजेचे आहे. ती लोगो इमेज तुमच्या लोकल डिस्कवर सेव्ह केलेला आहे. आता इन्सर्ट टॅबपाशी आल्यानंतर कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे, तर त्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन नंबर 3 आहे पिक्चर आणि त्यामध्ये धिस डिव्हाइसमधून आपल्याला ते इन्सर्ट करता येते. तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या. तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्टिफिकेट तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत उपलब्ध आहे म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला पूर्व डिझाईन केलेले टेम्पलेट वापरणे, सुरुवातीपासून ड्रॉईंग आणि फॉर्मॅट करणे हे दोन्ही ऑप्शन्स आहे. त्यानंतर MS वर्ड 365मधील ट्रान्सफॉर्म टू वेब पेज ऑप्शनचा उद्देश काय आहे म्हणत आहे. तर याचा उद्देश वर्ड डॉक्युमेंट वेब पेजमध्ये कन्वर्ट करणे आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. आणि नंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, तुमच्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये अनेक हेडिंग आणि सब हेडिंग आहे. जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट टू पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन फीचर वापरून पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये कन्वर्ट करतात, तेव्हा या हेडिंगचे काय होईल म्हणत आहेत. तर त्या हेडिंगचे काय होणार आहे बघा. तर ते वैयक्तिक स्लाईडचे टायटल्स होतील. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर तुमच्यासाठी एक आव्हानात्मक इतिहासाची परीक्षा पुढे आहे. मुख्य तारखा आणि कार्यक्रम लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे क्विझलेट फ्लॅश कार्ड सर्वात प्रभावी ठरेल म्हणत आहे. तर याचं उत्तर एका बाजूला तारखा आणि दुसऱ्या बाजूला इव्हेंटसह जुळणारी कार्डे. तर ऑप्शन नंबर 3 आहे याचं उत्तर. तर ऑप्शन नंबर 3वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, नॉलेज चेकचा क्विझलेट लेसन्स पटकन लक्षात ठेवण्यासाठी कशी मदत करू शकते म्हणत आहे. तर त्याचं उत्तर आहे फ्लॅश कार्ड तयार करून. तर अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक सर्व सोडवणं झालेलं आहे. आणि एंड एक्झाम हे नाव टाका त्यामध्ये आणि त्यानंतर कन्फर्म करा. नंतर ओके करायचं आहे. आणि नंतर आपल्याला बघा पूर्ण मार्क मिळालेला आहे. गायडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे. नंतर इथून रिझ्यूमवर क्लिक करा किंवा स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा डू इट युअर सेल्फचे 10 क्वेश्चन्स आहे. तर पहिला क्वेश्चन्स लावा. यामधला पहिला क्वेश्चन्स आहे, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा म्हणते, त्यात व्हॉलंटियरशिप शेड्यूल हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा आणि याचा वापर करून एम्प्लॉई शिफ्ट शेड्यूल तयार करण्यासाठी क्रिएट या बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर सर्च बॉक्समध्ये जा आणि ज्यातून वर्ड ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. MS वर्ड कुठूनही केलं तरी चालते. MS वर्ड ओपन करा. त्यामध्ये ते सर्च फॉर ऑनलाईनमध्ये जायचं आहे. तिथं आपण टेम्पलेट सर्च करतो. त्या ठिकाणी व्हॉलंटियर हे नाव टाईप करायचं आहे. व्हॉलंटियर शिफ्ट शेड्यूल किंवा व्हॉलंटियर टाईप केलं तरी ते येऊन जाईल. तर ते नाव टाईप करा आणि त्यानंतर समोर जो आयकॉन दिलेला आहे सर्च बॉक्सचा, त्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपल्याला त्या नावाचे सर्व टेम्पलेट सर्च होईल. क्लिक करा, वेट करा. बघा याच्यात नाही व्हॉलंटियर शिफ्ट शेड्यूल नावाची एक टेम्पलेट आलेली आहे आणि या क्रिएट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आपली बनलेली आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि पुढचा क्वेश्चन्स लावा. तर पुढचा क्वेश्चन्स लागलेला आहे, दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर एम्प्लॉई शिफ्ट शेड्यूल नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जाऊन सेव्ह ॲजचा वापर करा म्हणत आहे. तर बघा फाईलवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. डेस्कटॉपवर म्हणत असेल तर डेस्कटॉपला सिलेक्शन करा किंवा तुम्ही ब्राउजमध्ये जाऊनसुद्धा सेव्ह करू शकता. मी डेस्कटॉपवर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर डेस्कटॉप निवडा आणि याच्यामध्ये आपल्याला कोणतं नाव सांगितलेलं आहे एम्प्लॉई शीट शेड्यूल, तर त्याच्यातनी ते नाव कॉपी पेस्ट केलं तरी चालेल किंवा टाईप केलं तरी चालेल. कशाही प्रकारे त्याच्यामध्ये टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा. मी टाईप केलेलं आहे आणि त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला सेव्ह करण्यासाठी. तर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे. तर पुढचा क्वेश्चन्सवर क्लिक करा, क्वेश्चन नंबर 3वर. त्यानंतर बघा क्वेश्चन्स नंबर 3, डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जाऊन एक्सपोर्टमध्ये जाऊन PDF एक्सपोर्ट याचा वापर करा म्हणत आहेत. तर एक्सपोर्ट करायचा म्हणजे PDF करायचा आहे आपल्या डॉक्युमेंटला
फाईल टॅबमध्ये जा, एक्सपोर्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि याच्यातून एक्सपोर्टवर क्लिक करा आणि याच्यामध्ये कोणतेही तुम्ही नाव टाकू शकता आणि पब्लिश करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. नवीन ब्लँक डॉक्युमेंट वर्ड डॉक्युमेंट उघडण्यासाठी वर्डमध्ये जाऊन फाईलमध्ये जाऊन न्यूमध्ये जाऊन ब्लँक डॉक्युमेंट याचा वापर करा म्हणत आहे. तर नवीन ब्लँक डॉक्युमेंट वर्डमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी ते सर्च बॉक्समध्ये जा, त्यामध्ये वर्ड टाईप करा. वर्ड टाईप केल्यानंतर बघा पहिलेच ॲप्लिकेशन आलेलं आहे, तिला क्लिक करून ओपन करा. ओपन केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बघा कोणतीही ब्लँक फाईल घ्यायची आहे. पहिले सुरुवातीला ब्लँक फाईल घ्या. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, फाईल टॅबमध्ये जा म्हणत आहे, न्यूमध्ये जा आणि यातून ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर लेबल डिझाईन नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जाऊन सेव्ह ॲजचा वापर करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला या नावानं एक डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे डेस्कटॉपवर. फाईल टॅबमध्ये जा, त्यानंतर इथे सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यातून डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोणतं नाव टाकायचं आहे, फाईल नेममध्ये ते नाव त्यामध्ये टाईप करायचं आहे. टाईप करा किंवा तुम्ही कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये विनामूल्य डिझाईनसाठी विविध रंगासह भिन्न पेन ॲक्सेस करण्यासाठी ड्रॉ टेबल पर्याय क्लिक करा. ॲड पेनवर जाऊन पेन इच्छित पेनचा थिकनेस आणि कलर सिलेक्ट करा आणि रिकाम्या जागी रेक्टँगल ड्रॉ करा म्हणत आहे. तर आपल्याला जे स्टेप सांगितलेले आहे तेवढे स्टेप्स यामध्ये फॉलो करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला ड्रॉ टेबल पर्यायावर क्लिक करायचं आहे, ड्रॉ टॅबवर. त्यानंतर ॲड पेनवर क्लिक करा. ॲड पेनवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामधून आपल्याला पेन घ्यायचे आहे. पेन घेतल्यानंतर त्याचा थिकनेस आणि कलर सिलेक्ट करायचा आहे. तर याच्यामधून तुम्ही त्याचा थिकनेस आणि कलरसुद्धा चेंज करू शकता. कोणताही कलर आणि थिकनेस घेऊ शकता, कुठलाही घ्या. आणि रिकाम्या जागी रेक्टँगल ड्रॉ करा म्हणत आहे. तर रिकाम्या जागी कोणत्याही ठिकाणी आपल्याला ड्रॉ करून पाहायचं आहे. कोणत्याही ठिकाणी करा म्हणत आहे, तर कुठेही केला तरी चालेल. तर या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हायलायटर वापरण्यासाठी ड्रॉ टॅबवर जा म्हणते. ॲड पेनवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला हायलायटर घ्यायचा आहे. हायलायटरचा कलर आणि थिकनेस चेंज करायचा आहे आणि नंतर आय थिंकला हायलाईट करायचं आहे आपल्याला. तर ड्रॉ टेबलवर जा, त्यानंतर ॲड पेनवर क्लिक करायचं आहे आणि इथून हायलायटर घ्या. हायलायटरचा जो कलर आहे तो चेंज करा आणि त्याचा जो थिकनेस आहे ते सुद्धा चेंज करायचा आहे. आणि ते कशाला द्यायचं, आय थिंक देअर फॉर आय रीड याच्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हायलाईट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या डॉक्युमेंटचा थीम कलर बदलण्यासाठी डिझाईनमधून आपल्याला थीम कलर चेंज करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जा म्हणत आहे. त्यानंतर कलर बॉक्स ऑप्शनवर क्लिक करा आणि मर्क्यू कलर सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला बघा पहिले डिझाईन टॅबवर जायचं आहे. तर डिझाईन टॅबवर क्लिक करा. त्यानंतर इथे कलरवर क्लिक करायचं आहे. तर कलरवर जाऊन इथे क्लिक करा आणि याच्यामधून बघा आपल्याला मर्क्यू कलर इथून घ्यायचा आहे. सर्वात खाली दिलेला आहे, या ठिकाणी मर्क्यू कलर घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दिलेल्या पॅराग्राफमध्ये सायंटेशन ॲड करण्यासाठी रेफरन्स ग्रुपवर जा. त्यानंतर बघा आपल्याला सायंटेशन ॲड करायचं आहे. तर रेफरन्स ग्रुपवर जा म्हणते. सायंटेशन ॲड बिब्लिओलॉजी APA. तुम्हाला जिथे सायटेशन ॲड करायचे आहे तिथे कर्सर ठेवा. इन्सर्ट सायटेशनवर क्लिक करा आणि ॲड न्यू सोर्सवर आवश्यक तपशील एंटर करा अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला त्यासाठी रेफरन्स टॅबवर जा म्हणत आहे. तर रेफरन्स टॅबवर जा. त्यानंतर याच्यातनी आपल्याला काय म्हटलेलं आहे, सायटेशन ॲड करायचं आहे. तर ॲड करण्यासाठी आपल्याला इन्सर्ट सायटेशनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी इन्सर्ट सायटेशनवर क्लिक करा किंवा त्याच्या साईडला बिब्लिओग्राफी दिलेला आहे. तर बघा त्या साईटला दिलेला आहे बिब्लिओग्राफी. त्याच्यावर क्लिक जरी केलं तरीही चालते आणि सुरुवातीचं घेतलं तरी चालेल. सुरुवातीच्या याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.
त्यानंतर ओके करा आणि नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा म्हणत आहे आणि लेआउट टॅब वापरून स्पेसिंग 10 पॉईंट सेट करा. पेसिंग आफ्टर द एडिटिंग बॉक्सवर क्लिक करा म्हणत आहे. तर बघा लेआउट टॅबवर जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला लेआउट टॅबवर जा, त्यानंतर स्पेसिंगमध्ये जायचं आहे आणि स्पेसिंग आफ्टर द एडिटिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला किती टाकायचं आहे, 10 पॉईंट, तर 10 टाका यामध्ये आणि त्यानंतर एंटर करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम नाव टाका, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर बघा टायमिंग पूर्ण करून घ्या आणि 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण केल्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे. इथून तर सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यातनी बघा 2 आहे. तर तुमच्या ऑपरेशनल प्रोजेक्टसाठी टेम्पलेट तयार केल्याने मेंटेनन्स ठेवण्यास मदत होते. म्हणून सर्च बारच्या भागात सर्टिफिकेट टाईप आणि प्रदर्शित परिणामापासून सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन टेम्पलेट निवडा आणि नंतर ते क्रिएट करा म्हणत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचं. तर सर्च बॉक्समध्ये जा, सर्टिफिकेटवर क्लिक करायचं आहे आणि इथून क्रिएटवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ते ॲटोमॅटिक क्लिक केल्यानंतर सबमिट होतात. त्यानंतर नेक्स्ट मायक्रोसॉफ्ट टेम्पलेटमध्ये खूप उपयुक्त आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये बघा क्वेश्चन्स काय म्हणत आहे, मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स खूप उपयुक्त आहे. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या वेबसाईटवर जा म्हणत आहे. तर गुगल क्रोम ओपन करा, त्यानंतर ऑफिस 365वर क्लिक करायचं आहे किंवा office.com या ऑप्शनवर क्लिक करा. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन सोडवणं झालेले आहे. त्यानंतर SIMवर क्लिक करा. SIMवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर सर्व झालेलं आपलं शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे, ते सुद्धा आपण सोडून घेऊया. त्यानंतर स्टार्ट एक्झामवर क्लिक करा. स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी बघा 4 क्वेश्चन्स दिलेले आहे. नेक्स्ट करा. 4 क्वेश्चन्स आहे यामध्ये. पहिला क्वेश्चन्स, ऑपरेटिंग सिस्टीमला अनेकदा सॉफ्टवेअर इन्व्हायरमेंट किंवा सॉफ्टवेअर डॅशबोर्ड असे संबोधले जाते, तर त्याला प्लॅटफॉर्म म्हटले जाते. एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीमला डॅशबोर्ड या नावाने देखील ओळखले जाते म्हणत आहे, तर त्याला रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम म्हटले जाते. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीममध्ये हा सर्व कॉम्प्युटरमध्ये सर्व कम्युनिकेशनचा समन्वय असतो म्हणत आहे, तर त्याला सर्व्हर म्हटले जाते. अनेक ॲप्लिकेशन प्रोग्राममध्ये हे वैशिष्ट्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कॉम्प्युटरला पुरवलेल्या माहितीच्या विनंतीसाठी रिक्वेस्ट इनपुट वापरले जाते, तर डायलॉग बॉक्स म्हटले जाते त्याला. अशा प्रकारे आपलं सर्व सेशन सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सेशन 16 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.